पुराच्या आणि महापुराच्या मागच्या वर्षीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण नेहमीच आलमट्टी आणि आलमट्टीच्या अगोदर असणारा हेप्परगी की ज्या हेप्परगीची लेवल आणि आपल्याकडच्या राजापूरच्या बंधाऱ्याची लेवल ही सेम असल्यामुळं पाण्याचा उतार होत नाही, पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे महापुराची परिस्थिती पटदिशी जी उद्भवते त्याचा फटका संपूर्ण शिरोळ तालुक्याला आणि शिरोळ पाठोपाठ संपूर्ण सांगली कोल्हापूरला सुद्धा त्याचा त्रास होतोय। या सगळ्याबद्दल पूर नियंत्रण समितीच्या आजच्या बैठकीमध्ये दोन्ही विभागाच्या मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे की दोन्ही राज्यांचं राईट कोऑर्डिनेशन ठेवून पाण्याचा निचरा खाली होणं हे अतिशय आवश्यक आहे। विशेषतः हिप्परगीचं पाणी जोपर्यंत खाली उतरणार नाही तोपर्यंत त्याचा फटका आपल्या संपूर्ण या पूर जो काय प्रवण क्षेत्र आहे त्या सगळ्याला होतोय। त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी हिप्परगीचा डॅममधनं पाण्याचं सुद्धा योग्य पद्धतीनं नियोजन करून त्याचं प्लॅनिंग आणि त्याच्यावरती दोन्ही राज्यातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी राईट मॉनिटरिंग करून पाण्याचा निचरा करणारी महापुराची परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे। आजच्या बैठकीमध्ये त्याच्या संदर्भातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या मान्यतेनं आपण सगळ्यांनी त्या कर्नाटक आणि महाराष्ट्राचं कोऑर्डिनेशन करावं आणि त्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील साहेब सन्माननीय, कारण मागच्या वर्षीसुद्धा त्यांच्या प्रयत्नातनं महापूर येऊ नये यासाठी मागच्या वेळेला सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीने झालं होतं। यावर्षीसुद्धा त्याच पद्धतीचं नियोजन करण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत।